हॅलो सर्वांना जय भीम. ऐका, हे जे सहकारी उभं राहिलेत आपले स्टेजच्या डाव्या साईडला, त्यांनी इकडे येऊन बसायचंय. सैनिकांना सहकार्य करा. सैनिक जरा लक्ष घाला तिकडे. हे जे उभं राहिलेत नाही डाव्या साईडला स्टेजच्या मागे वगैरे, त्यांनी इकडे येऊन बसा ना. खुर्च्या रिकाम्या आहेत थोडे. प्लीज सगळ्यांना विनंती आहे, सैनिकांना सहकार्य करा. विवेक भाऊ लोंढे आप आगे बढ़ो. सर्व महापुरुषांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या सभेचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष पुणे शहराचे ॲडव्होकेट अरविंदजी तायडे, वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे नेते सन्माननीय वसंतदादा साळवे, महिला आघाडीच्या पुणे शहराचे अध्यक्ष अनिताताई चव्हाण, माथाडी कामगार आघाडीचे अध्यक्ष विशाल भाऊ कसबे, युवा आघाडीचे अध्यक्ष चैतन्यजी इंगळे, युवा आघाडीचे पुणे शहराचे महासचिव शुभमजी चव्हाण, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार व जिल्ह्यातील उमेदवार, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी, मी विवेक कृष्णा लोंढे 208 वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवतोय. माझ्याबद्दल थोडक्यात माहिती देतो. माझं शिक्षण डॉन बॉस्को हायस्कूल येरोडा इथून झालं. नेसवाड्या कॉलेजमधून बीकॉम केलं आणि एकेकान लॉ कॉलेजमधून मी LLBचं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या भाचीने आत्ताच जान्हवीने सांगितलं की विद्यार्थी दशेपासून विद्यार्थी चळवळीत काम करणारा मी कार्यकर्ता, पुढे राजकारणात आलो. 4 वर्षापूर्वी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकली. तेव्हापासून वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाची संघटन बांधणी, त्या ठिकाणी असलेले नागरिकांचे प्रश्न, त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांवरचे लढे आंदोलन आम्ही उभारली. मतदार आपल्या बाजूने आला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार होता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण त्या ठिकाणी एक मोठं संघटन उभं केलं. 2019ला जे मतदान आपल्याला पडलं लोकसभेला, तेच 2024ला जी एक लाट खोटं बोलून महाविकास आघाडीने आपल्या विरोधात तयार केली, आपलाच मुद्दा त्यांनी घेतला आणि आपलं थोडंसं मतदान कमी केलं. अशा परिस्थितीत सुद्धा वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघाने तेच मतदान टिकवलं. त्याला आम्ही कार्यकर्ते जे आहेत वडगाव शहरी मतदारसंघातले, मी त्यांना त्याच्याबद्दल धन्यवाद देतो. हे सगळं बघून बाळासाहेब आंबेडकरांनी मला या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. मित्रो, वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघ हा असा मतदारसंघ आहे की जिथं अगदी येरोड्यातली झोपडपट्टी असेल, धानोरी, टिंगरेनगर, वडगाव शहरी, सोमनाथ नगर, गणेश नगर या भागातल्या, खराडी या भागातल्या मध्यम वर्गाचे असणाऱ्या गुंठेवारी मधली घरं असतील, तर एका ठिकाणी कल्याणी नगर आणि विमान नगर असा एक उच्चभ्रू वर्ग आहे. याच्या आधीचे आमदार हे सामान्य माणसाच्या मतांवर निवडून येत होते आणि त्या उच्चभ्रूंची सेवा करत होते. आपण अनेक उदाहरणं बघितली. अगदी पोरशेचं सुद्धा उदाहरण घ्या. त्यांचीच सेवा, त्यांचीच कामं, मेलेल्या माणसाकडे ते अपघातग्रस्तांकडे कुणी पाहिलं नाही. अशी परिस्थिती, असे लोकप्रतिनिधी तिथून निवडून गेलेले होते. सामान्य माणसाचे प्रश्न, आज आमच्या इथे येरवड्यामध्ये ड्रेनेजचा, सांडपाण्याचा एवढा मोठा प्रश्न आहे. आमदारांनी तारांकित प्रश्न केला, मंत्र्यांनी निधी टाकला, प्रश्न अजूनही कायम आहे. त्याला कारण असं आहे की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि फक्त काम टाकायचं, निधी टाकायचं, त्याच्याकडे बघितलं पाहिजे की काम योग्य दिशेने होतंय की नाही. मागच्या पावसाळ्यामध्ये अनेक व्हिडिओ व्हायरल झाले अख्ख्या पुणे शहरात. धानोरी पासून ते वडगाव शहरी पर्यंत सगळ्या रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं. हा मागच्या 15 वर्षाचा विकास म्हणावा लागेल. 15 वर्षापूर्वी कधी घरात पाणी शिरत नव्हतं. वडगाव शहरी मतदारसंघात 50% घरांमध्ये एक पाऊस झाला तर तळमजले पाण्यात जातात आणि लोअर ग्राउंड फ्लोअरला असलेलं पार्किंग, लाखो रुपयाच्या व्हॅल्यूच्या गाड्या, त्या गाड्यांचं सगळं जलमय होतं, त्या पाण्यात अक्षरशः तरंगतात. अनेक प्रश्न आहेत.
आरोग्य सेवा जी आहे ती मरणासनावर आहे. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये दुर्लक्ष 7 लाख नागरिक राहतात. 7 लाखाची लोकसंख्या, 5 लाख मतदार. ससूनच्या धर्तीवर रुग्णालय पाहिजे ते नाही. शिक्षण संस्थांची अवस्था, महानगरपालिकेच्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, शासकीय शाळा आहेत, परंतु शाळेचा दर्जा इतका सुमार आहे की नागरिकांना खाजगी शाळांमध्ये जावं लागतं आणि त्याची फी परवडत नाही. म्हणून मग 7वी 8वी नंतर ह्या शाळेतून त्या शाळेत, त्या शाळेतून त्या शाळेत फी थकलेली असते, शाळा दाखला देत नाहीत. ही पालकांची सस्य उळपट होती. वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम तिथला वाहतुकीचा प्रश्न आम्ही प्रामुख्याने सोडवू. आज वाहतुकीचं 10 मिनिटाचं अंतर असेल, अर्धा तास लागतो. लोगासारखा भाग असेल, निरगुडी सारखा भाग असेल, वडगाव शिंदे सारखा भाग असेल, त्या भागामध्ये रस्त्यात खड्डे आहेत काय, खड्ड्यात रस्ते हे कळत नाही. पावसाळ्यामध्ये रस्ता शोधणं अवघड होतं, इतकं पाण्याचे खड्डे भरलेले असतात. पहिला त्या भागातला रस्त्याचा प्रश्न सोडवला जाईल. मतदारसंघामध्ये एक हायवे खराडीपासून ते डेक्कन कॉलेज पर्यंत जातो. अनेक जीव घेतले त्या हायवेने. प्राधान्याने पहिला त्या हायवेचा प्रश्न सोडवला जाईल. हायवे एका बाजूला आणि तिथं राहणारा स्थानिक नागरिक हा प्रवास करेल, त्याला हायवेचा त्रास होणार नाही आणि त्याच्या जीवाला कुठलाही धोका होणार नाही. शाळांचं सक्षमीकरण केलं जाईल. शाळांचं सक्षमीकरण इतक्या उच्च दर्जाचं केले जाईल की खाजगी शाळांमध्ये हजारो रुपयांची फी भरून नागरिकांना गरज पडणार नाही. उलट खाजगी शाळांमधले विद्यार्थी हे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये येतील, अशी व्यवस्था आपण करू. आणि आरोग्याचा जर म्हणाल तर मोफत, तुम्हाला आठवत असेल या ठिकाणी ज्येष्ठ लोक बसलेत, त्यांना आठवत असेल की एक काळ होता ससूनमध्ये गेलं तर ससूनमध्ये तुम्हाला कोणी असू, राजा असू किंवा रंक असू, प्रत्येकाला मोफत इलाज केला जायचा. परंतु आता ससूनमध्ये सुद्धा तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पिवळं राशन कार्ड आहे का नाही, केसरी राशन कार्ड आहे का नाही, नाही तर बिल भरा. ही कुठली पद्धत झाली? जनरल हॉस्पिटल आहे ना. आम्ही वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये एक जनरल हॉस्पिटल असं उभं करू आणि त्याला निधी इतका देऊ की कुणी आला, अगदी करोडपती आला तरी त्याला मोफत इलाज केला जाईल ससून हॉस्पिटलमध्ये. एवढं बोलतो. आणि मी सर्वप्रथम दुसरी एक गोष्ट सांगू इच्छितो की मी आज ज्या मतदारसंघात लढतोय तो जनरल मतदारसंघ, तो ओपन मतदारसंघ आहे. हजारो करोडांची, 3,500 4,000 करोडची संपत्ती असणारे 2 उमेदवार माझ्या समोर उभे ठाकलेत. पण माझी ताकद आहे तिथला कार्यकर्ता. माझ्या बरोबर 150 ते 200 कार्यकर्ते रोज फिरतात आणि तुम्हाला अभिमानाने सांगतो एक कार्यकर्ता सुद्धा चहाची सुद्धा अपेक्षा करत नाही. ही वंचित बहुजन आघाडीची ताकद आहे. ही श्रद्धेने नेते बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. आणि ह्या ताकदीच्या जीवावर मी येत्या 20 तारखेला, येत्या 23 तारखेला विधानसभेत गेल्याशिवाय राहणार नाही, एवढा आत्मविश्वास बाळगतो. आणि गॅस सिलेंडर या चिन्हाला आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, नमस्कार. हॅलो. या ठिकाणी इंटरनेट सुविधा ज्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे, ICC केबलचे जे इथे कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांनी DJ कन्सोलच्या इथे संपर्क साधायचा आहे. ICC केबलचे इथे जे कर्मचारी उपलब्ध आहेत त्यांनी DJ कन्सोलच्या इथे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. सगळ्या उमेदवारांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. तसंच मगाशी बोलल्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीची ताकद हा संपूर्ण महाराष्ट्र आता जाणलेला आहे. मगाशी जे आपले राहिले होते सुहासजी बनसोडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे, ते आता आले आहेत आणि ते पर्वती विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार सुरेखाताई गायकवाड यांना पाठिंबा देत आहेत. तर त्यांना मी विनंती करते त्यांनी कृपया स्टेजवर यावं. तसंच आपले पुणे शहराचे माजी अध्यक्ष अतुल भाऊ भवले यांना पण मी विनंती करते त्यांनी विचार मंचावर यावं. तसंच आता अखिल बौद्ध समाजाच्या वतीने आपले पुणे कॅन्टोन्मेंटचे लोकप्रिय उमेदवार निलेश भाऊ अल्लाट यांना पाठिंबा देण्यात येत आहे. आणि आता यापुढे हडपसर विधानसभा मतदारसंघातील आपले युवा तडफदार नेतृत्व
असणारे ॲडव्होकेट अफरोजबाई मुल्ला सर्वात उच्च शिक्षित ते आहेत. त्यांनी UK मधून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. सध्या ते हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहेत आणि आता एक अशा उमेदवाराला, एका OBC मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी, बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली आहे. तो खरा सामाजिकरण आहे लोकशाहीचा. आणि यानंतर आपले उमेदवार हडपसर विधानसभेचं त्यांचं भाषण होईल. तत्पूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आली आहे की आपले सगळे जे लाडके उमेदवार आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी एकत्रितपणे उभं राहायचं आहे. आपल्याला एक मस्तपैकी फोटो घ्यायचा आहे, कारण इथून आपलं परिवर्तन होणार आहे. आपण इथून महासंकल्प करून चाललोय की यंदा सत्ता येणार, ती म्हणजे वंचित बहुजन आघाडीची आणि नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची. उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. सुजातभाई आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. अरे आमची निशाणी गॅस सिलेंडर, निशाणी गॅस सिलेंडर. वंचित बहुजन आघाडीचा नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, तुम संघर्ष करो. आता जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले तरुण तडफदार हडपसर विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट अफरोजबाई मुल्ला त्यांचं इथं मनोगत होणार आहे. औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम. बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. आजच्या या जोशाबा महासंकल्प सभेच्या सभामंचावर उपस्थित सर्व सन्माननीय शहराचे पदाधिकारी व त्याचबरोबर आजचे उमेदवार आणि 23 तारखेचे येणारे माझे सर्व आमदार बंधू आणि आपण सर्व उपस्थित या लढ्याचे शिलेदार, सभी का इनकलाबी इस्तकबाल करता हूँ. आपल्या सर्वांना मानाचा जय भीम. मित्रांनो, आजची ही जोशाबा महासंकल्प ही आपल्या त्या लढाईचं प्रतिबिंब आहे जी संपूर्ण महाराष्ट्रभर आपण आपले नेते अली जनाब बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात अशी लढत आहोत की येणाऱ्या काळामध्ये ऐतिहासिक असा आपला हा लढा SC ST OBC आणि मुस्लिम आणि तमाम माझे सर्व वंचित या व्याख्यात बसणारे आपण सर्वजणांच्या अस्तित्वाची आणि राजकीय आपलं प्रतिनिधित्व मिळवून देणारी ही जी लढाई आपण आतापर्यंत लढत आलेलो आहोत, जिंकत आलेलो ही लढाई जी आपल्याला 20 तारखेला मतपेटीमध्ये बंद करायची आहे, कन्फर्म करून घ्यायची आहे आणि 23 तारखेला गुलाल लावायचा आहे. अशा या महासंकल्प सभेचे सर्व आपण शिलेदार. मला आज या गोष्टीचा अभिमान आहे की मागील 20 दिवसापासून ज्या पद्धतीने माझे नेते अली जनाब बाळासाहेब आंबेडकर प्रकृती एवढी मोठी सर्जरी झालेली असताना संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, तर ते कशासाठी? तर ते तुम्ही आम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा फुलेंचे, शाहू महाराजांचे विचार घेऊन आपण असेंब्लीमध्ये लढलं पाहिजे, ह्यासाठी चालू आहे. म्हणून ज्या पद्धतीची आपण ही लढाई लढलो आहोत आणि ज्या पद्धतीने ही लढाई लढत आहोत, एक गोष्ट निश्चित आहे
की या ऐतिहासिक लढाईनंतर 23 तारखेचा गुलाल हा आपला असेल. मला त्याबाबत ते मात्रही शंका नाही, कारण की ही लढाई तमाम महाराष्ट्राच्या वंचित जनतेच्या हक्काची लढाई आहे. मित्रांनो, SC आरक्षणावरती अलीकडच्या काळात सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयानंतर जे आलेलं उपवर्गीकरण आहे, ज्याबाबत आपलं स्पष्ट मत आहे की तो आपल्या आरक्षणावरती घाला आहे, त्याला रद्द करण्यासाठीची ही लढाई आहे. आणि आज मंचाच्या माध्यमातून मी जाहीर करतो आणि त्याचबरोबर हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये लढत असलेल्या प्रत्येक त्या प्रस्थापिताला विचारतो, मैं चेतन तुपे आपसे पूछता हूं, मैं प्रशांत जगताप आपसे पूछता हूं, बताओ आप मेरे भाइयों का वोट मांगने आ रहे हो तो हमारे आरक्षण पे जो हमला है उस पे क्या आपका राय है मुझे बताइए. मी जाहीर चेतन तुपे, प्रशांत जगताप आणि हडपसर विधानसभेच्या प्रत्येक त्या उमेदवाराला विचारतो की माझ्या आमच्या आरक्षणावरती हल्ला आहे, तुमचं त्याबाबत काय मत आहे ते जाहीर करा. हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये मागील काही काळामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणात आपण एक गोष्ट बघितली की गरजवंत मराठे आणि त्याचबरोबर OBC बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा या सर्वच पक्षीय सत्ताधाऱ्यांनी जे मागील 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक पक्ष सत्तेमध्ये राहिला त्यांनी केला. परंतु आज ज्या वेळेस निवडणूक आहे, मी एक OBC म्हणून जाहीर विचारतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांना विचारतो, समोर अली जनाब बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत, समोर अली जनाब बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम्ही मुलं जिवंत आहोत. तुमच्या ह्या असल्या खेळी आम्ही चालू देणार नाही. और इस पुणे कैंटोनमेंट के इस ग्राउंड से जब मैं बात कर रहा हूं, जब पूना के हमारे तमाम उम्मीदवार साथ में बैठे हैं, तब मैं एक बात बताना चाहता हूं, मैं याद कराना चाहता हूं मेरे तमाम पूना के भाइयों को और मेरे हड़पसर विधानसभा के मेरे भाइयों को मैं याद दिलाना चाहता हूं कि याद करो जब हमारे मस्जिदों पे हमला हो रहा था, जब एक राजकीय पक्ष का नेता अपने बेटे का करियर लॉन्च करने के लिए आपके और मेरे मस्जिदों पर हमला कर रहा था, तब यहाँ पर कौन सा पार्टी और कौन सा नेता खड़ा था? उस नेता का नाम अली जनाब बाला साहेब आंबेडकर था और युवा नेता सुजात भाई साहब आंबेडकर था. मैं मेरे हड़पसर विधानसभा क्षेत्र के मेरे भाइयों को याद दिलाना चाहता हूं कि जो 1400 साल से चल रही आजानों के ऊपर एक राजकीय पक्ष के नेता ने जिसने अपना इंजन बंद किया था, उसने अचानक शिवाजी पार्क पर आकर आपके और मेरे मस्जिदों पर और आजान पर हमला किया. तब कौन सी सियासी जमात खड़ी थी? मुझे इस बात का फक्र है कि सिर्फ वंचित बहुजन आघाड़ी खड़ी थी और एक बटन को बंद करते ऐसे उस हमले को बंद किया था. जब हमारे नौजवानों के स्टेटस के मामले को झूठे केसेस में जब जेलों में हमारे नौजवानों को डाला जा रहा था और उनकी जिंदगियां बर्बाद की जा रही थी, तो एक पार्टी और एक नेता वंचित बहुजन आघाड़ी और अली जनाब बाला साहब आंबेडकर औरंगजेब आलमगीर के मजार पर गए और कहा कि देख लो मेरे नौजवानों को तुम जेल में नहीं डाल सकते. ये न्यूज, ये स्टेटस को हमने न्यूज बनाया. इतनी हिम्मत किसी पार्टी में है क्या? मैं पूछना चाहता हूं. अकोला में जाके बोलने वाले नाना पटोले को भी मैं पूछता हूं कि बताओ तुम में कभी इतनी हिम्मत थी क्या? अगर है तो बताओ और फिर हमारे वोट मांगने आओ. 5% आरक्षण
मुसलमानों का 5% शैक्षणिक आरक्षण हाईकोर्ट ने अपहेल्ड किया। पिछले 5 सालों में सभी पार्टियों की और सभी गठों की सत्ता आई। मैं उन तमाम पार्टियों के कार्यकर्ता जो मेरे भाइयों को जाकर के वोट मांग रहे हैं, मैं मेरे भाइयों की तरफ से पूछता हूं कि बताओ, मेरे 5% रिजर्वेशन के बारे में तुम्हारे किसी भी नेता ने नहीं बोला। आज जब वोट मांगने आ रहे हैं तो उनकी राय क्या है, मैं पूछना चाहता हूं। अपने इस जोशाबाश समता पत्र में अली जनाब बाबा साहब अम्बेडकर और वंचित बहुजन आघाड़ी ने एक बात स्पष्ट की कि जब 23 तारीख के बाद हम सरकार में रहेंगे तो इमीडिएट इफेक्ट के साथ 5% मुसलमानों का शैक्षणिक आरक्षण लागू करेंगे। मैं चैलेंज करके पूछता हूं कांग्रेस और तभी उद्धव ठाकरे और सभी पार्टियों को मैं पूछता हूं कि बताओ, तुम में इतनी हिम्मत है क्या कि तुम अपने मन से खुली तौर पे कह सको कि हाँ, जो कानूनी तौर पर सही 5% आरक्षण है जो हाईकोर्ट ने अपहेल्ड किया है, वो 5% आरक्षण हम सरकार में आने के बाद लागू करेंगे। इस बार मैं उनको बताना चाहता हूं, सभी सियासी पार्टियों को बताना चाहता हूं, सभी नेताओं को बताना चाहता हूं कि फिक्र मत करो। अब रमजान का इफ्तार करने सिर्फ मस्जिदों में आने की जरूरत नहीं है, महाराष्ट्र के असेंबली में हम सब आ रहे हैं, मिलकर इफ्तार करेंगे, कोई फिक्र की बात नहीं है। हडपसर विधानसभेतील माझ्या सर्वच सहकाऱ्यांचं मला अभिमान आहे। वेळ कमी आहे, परंतु तुमच्या सर्वांचं नाव घेतल्याशिवाय किंवा तुमच्या सर्वांचं कौतुक केल्याशिवाय मी हे संपू शकणार नाही। कारण की महाराष्ट्रातला सर्वात मोठ्या मतदारसंघांपैकी एक 6,25,000 मतदार असणारा असा मतदारसंघ जर एका बाजूला जर फक्त प्रवास करायचा ठरवला, सुरू केली की शेवटच्या टोकापर्यंत जायला संध्याकाळ होते, अशा एवढ्या मतदारसंघामध्ये आपण सर्वजण अशा पद्धतीची लढाई लढलेलो आहोत। मागच्या 22 दिवसामध्ये गड सर करणं सोपा नव्हता, गड मोठा होता, परंतु तो गड आपण सर करत आलेलो आहोत। शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि त्यानंतर 20 तारखेचं जी मेहनत आपण घेतलेली आहे ती फक्त बॅलेटमध्ये बंद करून घ्यायची आहे। मला एक गोष्टीचा अभिमान आहे आणि त्या ह्या जाहीर मी या मंचावरनं सांगतो की येणाऱ्या 20 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय पटलाला कळेल की हडपसर काही एका परिवाराचं किंवा 2 पक्षाचं नाही, काका पुतण्याच्या भांडणाचं नाही, हा समाज विरुद्ध तो समाज नाही, हडपसर हा आंबेडकरवादी चळवळीचा गड आहे। हे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आपण 20 तारखेला आणणार आहोत मित्रांनो। आणि जाता जाता एक सबसे अहम मुद्दा, और इस मंच से मैं हडपसर विधानसभा के तमाम उम्मीदवारों को चैलेंज करता हूं। चेतन तुपे पाटिल आपको भी चैलेंज करता हूं, प्रशांत जगताप आपको भी चैलेंज करता हूं, और भी जितने उम्मीदवार हैं आपको भी चैलेंज करता हूं, और आप सभी के जो पाकिटबाज कार्यकर्ता है उनको भी चैलेंज करता हूं कि बताओ, जब विशालगढ़ हो रहा था तो महाराष्ट्र का असेंबली सेशन चल रहा था, जब मेरे भाइयों को मारा जा रहा था, जब हमारे विशालगढ़ के दरगाह पर और गजापुर की मस्जिद पर हमला हो रहा था, तो महाराष्ट्र का असेंबली सेशन चल रहा था। आपके आमदार चेतन तुपे महाराष्ट्र के असेंबली में थे, आप प्रशांत जगताप आपके पार्टी के सभी नेता महाराष्ट्र के असेंबली में थे। तो उस वक्त आप लोग क्या कर रहे थे मुझे बताइए, और अगर तब आप नहीं बोले तो आगे भी नहीं बोलने वाले। इसलिए हडपसर की जनता ने आपको मैं बताना चाहता हूं, यह तय कर लिया है कि इस बार अपना आमदार, इसलिए मैं इस बात को मैं चैलेंज के साथ आपको पूछता हूं कि अगर आपने कुछ किया है तो जरूर मेरे इन सवालों का जवाब दीजिए। मैं इंतजार कर रहा हूं और हडपसर की मेरी जनता इंतजार कर रही है, वरना 20 तारीख का तो हमने तय कर लिया है, सिर्फ गैस सिलेंडर गैस सिलेंडर गैस सिलेंडर। मैं मेरे तमाम भाइयों को, हडपसरच्या माझ्या जनतेला, माय बहिणींना, भावांना
काही देतो, थांबतो. धन्यवाद. अखंड भारताचं आराध्य दैवत काही देतो, थांबतो. धन्यवाद. माझ्या तमाम 18 पगड जातीतला माणूस हा लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्याचं आव्हान केलेलं आहे. आणि त्या आव्हानाला सामोरे जात असताना फक्त कॅन्टोन्मेंट मतदारसंघातला मातंग समाज नसून महाराष्ट्रामधला मातंग समाज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहील. कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये आजी माजीची जात कोणती आहे? आता त्याला तिसरा पर्याय वंचित आघाडीच्या माध्यमातून निलेश भाऊ अल्लाट या ठिकाणी उभे आहेत. अध्यक्ष, अरे आम्ही जात बघणारी माणसं नाहीत. केवळ बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि विचाराने प्रेरित होऊन फक्त विधानसभेसाठी आम्ही येत नाही. आम्ही आता आलेलो पिल्लू असेल तुमच्या दृष्टीनं. आमची सिनियरिटी जरी नसली तरी आमची निलेश भाऊ अल्लाटची क्वालिटी पडते. वंचित आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराला तुम्ही नावं ठेवा, पण त्यांच्या मतामध्ये भर पडणार आहे, लक्षात ठेवा. अधिक वेळ बोलणार नाही. मांगाचं लिकरू आहे, पदरात पाडून घ्यावं. जसं धनगराच्या घरामध्ये दारामध्ये मेंढ्याचा कळप असतो, पण त्याच्यामध्ये 4-5 बकऱ्या सुद्धा असतात, तसं मांगाचा पोरगा तुमच्यामध्ये आहे, सामावून घ्यावं. आणि मी जाता जाता एवढंच म्हणेल, गार जरी आकाशामध्ये उंच भरारी मारत असली तर तिचं लक्ष आपल्या खाली पिल्ल्याकडे असतं. त्याप्रमाणे हे येणारे सगळे निवडून येणारे आमदार आपापल्या भागामध्ये जरी राहायला असले तरी गोर गरीब दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती त्यांचं बारीक लक्ष राहील असा आत्मविश्वास मला सांगतोय. आपल्याला कल्पना आहे, वेळ कमी आहे, फक्त 1 सेकंद मी घेणार आहे. श्रीपाद सिद्धम नाव ऐकलेलं आहे, सगळ्यांनी माहिती आहे. भगतसिंग कोश्यारी नाव ऐकलेलं आहे, सगळ्याला माहिती आहे. भगवान गोयल, विनोद तायडे, मंगल प्रभात लोढा, सुधांशु त्रिदेव, देवेंद्र फडणवीस आणि कोथरूडचं जे कोल्हापूरचं पार्सल म्हणतो ना, चंद्रकांत चंपा, या माणसाने आपल्या महापुरुषांचा वारंवार अपमान केलेला आहे. आणि त्याचा बदला जर घ्यायचा असेल तर 20 तारखेला वंचित आघाडीच्या सर्व उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यावं अशी कळकळीची विनंती करतो. ना मी कुणाचा प्रियकर आहे, ना मी कुणाचा प्रतिस्पर्धी आहे. मी तर या जोशावा महासंकल्पामध्ये सापडलेलं एक छोटस नशीब आहे. जय शिवराय, जय भीम, जय लवजी. विजय असो, आपल्याकडे वेळेचा खूपच अभाव आहे आणि आता भाऊंच्या भाषणानंतर नक्कीच तडफदार युवा नेतृत्व निलेश भाऊंना ऐकायची आपल्यामध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे. पण त्यापूर्वी त्यांनी कोल्हापूरच्या पार्सलचा उल्लेख केला. चंपा, त्यांना भिडणारे आपले उमेदवार पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे शाही ते लोकशाही असा त्यांचा नारा आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीला मानणारा हा वंचित बहुजन आघाडीने त्यांना पिंपरी मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यांना मी मनोगत व्यक्त करायला इथे बोलवते.
हॅलो 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 मनोज दादा मागे बडो वंचित बहुजन आघाडीचा सगळ्यांनी घोषणा द्यायची जोरात विश्वरत्न म्हणायचं बाबासाहेब म्हणायचं जोरात विश्वरत्न अरे विश्वरत्न अरे बोधिसत्व अरे क्रांती सूर्य अरे श्री मुक्तिदाते अरे रिझर्व बँक अरे नदी जोड प्रकल्प अरे इतिहासकार अरे पत्रकार अरे तुमच्या साहेब आता परत आणखीन एक घोषणा द्यायची बाबाने अरे तुम्हें पानी पिलाया तुम्हें गाड़ी दिलाए संविधान दिलाया सम्मान दिलाया तुम्हें आगे बढ़ाया अरे सोना दिलाया आणि या सगळ्याची जाण ठेवायची असेल तर 20 तारखेला आपल्याला मतात रूपांतर करावं लागेल. रेडी आहेत सगळे? तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व उमेदवार मान्यवर आणि ह्या अस्तित्वाच्या लढाईचे शिलेदार सगळे बसलेले सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. सांगतायत की रेडी व्हा. त्या युवकांना सगळ्यात सांगतायत की तुम्ही सज्ज व्हा. युवक सज्ज आहे का सगळा? रेडी आहे सगळेजण? तर हे करत असताना शोषित वंचित दलित की तुमच्या या आयुष्यात स्फोट होणार आहे. ना तुम्हाला देशद्रोह करता येतो ना देशप्रेम करता येतं. तुमचा इथलं इथंच घसा दाबून टाकलाय. दिल में कुरान और दिमाग में संविधान लेके चलेंगे ना तो कोई दबोचेगा नहीं. ये भारत में कोई नहीं दबोचेगा. और जिनके साथ में बाला साहब की ताकत है ना उसको तो कोई हाथ भी नहीं लगाएगा. पूछो किसको भी जाके आप. मुल्ला साहब सही बात है की नाही? कोई हात नाही लगाएगा उनको. तर मुस्लिम बांधवांना जाऊन सांगायचंय फक्त आपल्याच मतावरती आपण निवडणूक जिंकू शकत नाही. तर आमच्या गल्लीतल्या वाड्या वस्त्यातल्या आणि तालुक्यातल्या मुस्लिमांना जाऊन सांगायचंय नबी के शान में जो गुस्ताखी कर रहा आप उनको वोट देंगे क्या? देंगे क्या आप उनको वोट? त्यांना प्रश्न विचारा. कारण बाळासाहेब बुलेमांना म्हणतात तुम का जाहीर भूमिका घेत नाही. घ्यायला पाहिजे की नाही? कुठंही अडे अडचण येऊ द्यात. कोल्हापूरला अडे अडचण आले बाळासाहेब रेडी होते. बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात दंगली घडू नये म्हणून औरंगजेबच्या मजरीवर गेले आणि दंगली थांबवल्या. इथं मॉब लिंचिंग होऊ द्या. सगळ्यात पहिलं वंचित बहुजन आघाडी पुढे आहे. मग आपण त्या मुस्लिम बांधवांना विचारलं पाहिजे यावेळेस तरी एकदा वंचितांना तुम्ही संधी द्या. राष्ट्रवादीचं तुम्ही खाल्लंय. लास्ट टाइम तुम्ही भरभरून महाविकास आघाडीला मतं दिली आहेत. तुमच्या मतामुळं आणि एसटीच्या मतामुळंच महाविकास आघाडी इथं महाराष्ट्रात लोकसभेला जिंकली आहेत. काय भेटलं तुम्हाला? शून्य भोपळा भेटला. दिले का उमेदवारी कुठल्या मुस्लिमांना? दिली नाही. फक्त वंचित बहुजन आघाडीने 20 ते 25 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. निदान ह्याची तरी जाण राखा. हे आमच्या मुस्लिम बांधवांना जाऊन सांगा. सांगणं खूप गरजेचं आहे. नाहीतर तिथं पण स्फोट होणार आहे. नंतर आमचा मायक्रो ओबीसी आहे. अहो ज्या जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली. हो कोण देणार आहे? देणार आहे का? उमेदवारी भेटणं खूप मोठी गोष्ट आहे. लोक तासन तास दारात उभारतात है ना. ज्या जाती माहीत नाही त्या जातींना बाळासाहेबांनी उमेदवारी दिली आहे. आणि मायक्रो ओबीसीच्या ताटातलं आता आरक्षण जाणार आहे ही निवडणूक गेल्यावरती. बाळासाहेब वारंवार सांगतायत की हे लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट म्हणतंय स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायच्यात तर घ्या पण यांचा इम्पेरिकल डेटा नाहीये. तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही ओबीसीला. यांच्या व्यतिरिक्त तुम्ही आरक्षण घ्या. हे तुमच्या ताटातलं जाणार आहे हे त्यांना जाऊन खासपणे सांगा. तेव्हा ओबीसी मताचं कन्व्हर्जन आपल्याकडे होऊ शकतं. फक्त बौद्धांच्या मतावरती आपलं राजकारण होऊ शकत नाही. राहिली गोष्ट दुसरी शिक्षणाची, आरोग्याची आणि तुमच्या आमच्या संसाराची ह्या सगळ्याची वाट लागलेली आहे. आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन यांनी मिंद करून टाकलंय. पण त्यांना लक्षात नाही आलं 100 रुपयाची तेलाची पिशवी 140 वर गेली का नाही? आहे का नाही? 1500 रुपये कुठं जातात माहीत नाही. एक दवाखान्याचा राऊंड मारून आले की 600 रुपये फी आहे डॉक्टरची. आणि बाळासाहेब जोशाबा पत्रामध्ये सांगतायत आमच्या महिलांना आम्ही सक्षम बनवू. सावित्रीबाई फुले महामंडळ काढून 3000 रुपये रोजगार देऊ है ना. आमची बहीण दीनदुबळी ठेवणार नाहीत बाळासाहेब. दीनदुबळी लुळी पांगडी नाहीच पाहिजे. सक्षम आणि सुरक्षित बहीण ठेवण्यासाठी ह्या जोशाबा पत्रात बाळासाहेबांनी उल्लेख केला आहे. KG to PG मोफत शिक्षण देण्यासाठी बाळासाहेब सज्ज आहेत. हे प्रत्येक घराघरात आपण जाऊन सांगितलं पाहिजे. कारण आपण सांगायला कमी पडतोय. आपण आपल्या सभेला गर्दी करतोय पण गल्लीबोळात प्रत्येकाने बाळासाहेबांचा चेहरा बनवून फिरलं पाहिजे. आणि घराघरात ना की फक्त आपल्याच दारात जायचंय जय भीम म्हणत. तर ओबीसीच्या दारात जावा. मराठा समाजाला ठासून सांगा 341-42 कुणब्यांना आरक्षण बाबासाहेबांनी दिलं होतं. पण तुमच्याच मस्तीमुळे ते आरक्षण गेले. आज परत बाबासाहेबांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकर तुमच्या आरक्षण देण्यासाठी सज्ज आहेत.
हे ठासून त्यांना सांगितलं पाहिजे. हा विश्वास तुम्ही आम्ही दिला पाहिजे त्यांना. हा विश्वास द्यायला बाळासाहेब देत आहेत, पण तुम्ही आम्ही कमी पडतो असं मला वाटतंय. हा विश्वास तुम्ही आम्ही आमच्या मित्रांना, मराठा समाजाला, ओबीसी समाजाला, मुस्लिम समाजाला हा दिला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की जर या महाराष्ट्रातले दलिंदर हाकलायचे असतील तर तुम्हाला 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीचं सिलेंडर दाबावं लागेल, है ना. तर एकदा जोरात घोषणा द्या. मी म्हणाल दाबा सिलेंडर, तुम्ही म्हणायचे हाकला दलिंदर. दाबा सिलेंडर, अरे दाबा सिलेंडर, अरे दाबा सिलेंडर. थँक्यू. खूपच मस्त, खूपच ऊर्जादायी भाषण या ठिकाणी झालं आहे. तर माणूस पण तसेच होते. आता अजून एक नेतृत्व आपल्या उपस्थितीत आहे, ते म्हणजे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील आपले लाडके उमेदवार निलेश भाऊ वल्हाट. त्यांचं काही वेगळं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाही आहे, आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती आहे. घराघरात पोचले ते सामान्य माणसातील ते नेतृत्व आहे आणि त्यांना आपण निवडून देणार आहोत असा इथून महासंकल्प आपण करून जाणार आहे. आणि म्हणून मी निलेश भाऊंना विनंती करते की त्यांनी थोडक्यात त्यांचं मनोगत व्यक्त करावं. ज्या ज्या महापुरुषांनी समतेची लढाई देऊन आपल्याला माणूस म्हणून जगण्यासाठी उभं केलं, अशा सर्व ज्ञात अज्ञात महामानवांना, महामातेंच्या कार्यांना प्रथमतः अभिवादन. आज आपण या ऐतिहासिक भूमीमध्ये, ह्या ऐतिहासिक मैदानामध्ये, ज्या मैदानामध्ये, ज्या ऐतिहासिक भूमीमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, तसेच तुमचे आमचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आज जोशोबा महासंकल्प सभा आणि ह्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंदजी तायडे, पुणे शहराच्या महिला अध्यक्ष माननीय अनिताताई चव्हाण, पुणे शहर कामगार अध्यक्ष विशाल कसबे, विद्यार्थी अध्यक्ष चैतन्य इंगळे, पुणे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष पंचशील चौरे आणि आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, चालते बोलते विद्यापीठ, असे आपले श्रद्धेय वसंतदादा साळवे, सन्माननीय विचारपीठ, उपस्थित सर्व जिल्ह्यातील, शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि सहकारी मित्रांनो, आजच्या सभेला संबोधित करत असताना 8ही मतदारसंघातील उपस्थित असलेले आमचे सहकारी उमेदवार आणि मी 214 पुणे कॅन्टोन्मेंट अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघ अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आज उभा आहे.
आणि ते बळ देण्यासाठी, ती ताकद देण्यासाठी आपण सर्वजण मला नक्की आशीर्वाद देतात. आज मी आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत असताना अनेक प्रश्नावरती कामं केलेली आहेत. शेवटी भीमाचं रक्त आहे आणि त्यांच्या सोबतच जाणार. ज्या वेळेस 1997ला घाटकोपर येथे गोळीबार झाला होता आणि त्याच्यामध्ये आपले 11 लोक शहीद झाले होते आणि त्यावेळेस अखंड महाराष्ट्र पेटला होता आणि त्याच्यातच सुरुवात आपल्या पुणे शहरातून झाली होती. आणि त्या काळी मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन केलं. एवढंच नाही, CP ऑफिस असेल अशा ठिकाणी जाऊन आम्ही तिथं निषेध व्यक्त केला. तिथं दगडफेक झाली, त्या दगडफेकीमध्ये आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि 4 ते 5 वर्ष आमच्यावरती तो गुन्हा दाखल होता, राजकीय गुन्हा दाखल होता. हे सर्व करत असताना समाजाची नाळ जोडत गेली. समाजाचे विविध प्रश्न असतील. मग 2016ला शाही सामुदायिक विवाह सोहळा असेल, ज्यामध्ये जे शेतकरी पैशाअभावी आत्महत्या केली होती आणि त्यांच्या मुलाबाळांची लग्न राहिली होती, अशा माया बहिणीची लग्न मी व माझ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या अशा शाही विवाह सोहळा नाडू या ठिकाणी मध्ये संपन्न केला. एक 50 लोकांचं घर संसार आम्ही बसवला. त्याच्यानंतर जेजुरीला अशाच पद्धतीने 20 ते 25 जणांचा संसार बसवण्याचं सामुदायिक सोहळ्यामध्ये कार्य मी केलं. हे फक्त आपल्या आशीर्वादानं, आपल्या सहकार्यानं. अनेक संसारिक तंटा असतील, भांडणं असतील, ते मिटवण्याचं हे काम मी आपल्या परिसरामध्ये, सर्व बहुसंख्याक समाज आहे, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचं काम मी जोमानं करत आहे. हे फक्त आपल्या आशीर्वादानं. कारण आपलं पाठबळ जर माझ्या पाठीशी नसेल तर मी काहीच करू शकत नाही. आणि आपले जर प्रश्न सोडवायचे असेल, आपल्या अडचणी आपल्याला सोडवायच्या असेल तर फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. ज्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर पुणे हॉस्पिटल येथे ॲडमिट असताना मला 3:30 पावणे 4 वाजता एक कॉल आला की सुजात दादा एकटेच इथं धावपळ करत आहेत. मी क्षणाचा विलंब न करता मी तसाच एक जणाला 2 व्हीलरवरती घेतलं आणि पुणे हॉस्पिटल गाठलं. आणि तिथं गेल्यावरती 5व्या मजल्यावरती साहेब ICU मध्ये होते आणि सुजात दादा आणि अंजलीताई बेसमेंटमध्ये या जिन्यावरती बसले होते. आणि मी गेलो आणि दादांना जय भीम केला, ताईंना जय भीम केला. तर दादांना आश्चर्य वाटलं. मी कुणालाच सांगितलं नसताना तुम्ही इथे कसे काय आलात? तर दादांना म्हटलं की माझे इथे एक बंधू आले ते हॉस्पिटलला, तर त्यांनाही मला सांगितलं की तुम्ही इथं एकटे आहात आणि तुम्ही धावपळ करतायत, तुमच्यासोबत कोणी नाही, त्याच्यासाठी मी इथं आलो आहे. तर मी त्यांना विचारलं साहेबांची तब्येत कशी आहे? ते म्हणले काय टेस्ट करायचे आहेत, साहेब बरे आहेत. अंजलीताई म्हटल्या की तुम्ही कुणाला बोलू नका, साहेबांची तब्येत व्यवस्थित आहे. तर मी म्हटलं मी इथं थांबतो, काय असेल तर तुम्ही मला काम सांगा, धावपळ करू नका. तर ते म्हणाले तुम्ही घरी जावा, काही टेन्शन घेऊ नका, आपण कुणाला सांगितलं नाही, साहेबांना आरामाची गरज आहे. तर त्या पाठे पोचणारा माझ्यासारखाच एक छोटासा कार्यकर्ता तिथं पोचला. आणि त्या दिवशीच्या चमनशाह दर्ग्याच्या इथं स्टार प्रचारक आपले सुजात दादा यांनी त्याचा उल्लेख आवर्जून केला की मी त्यावेळेस तिथं पाठे उपस्थित होतो. हीच कौतुकाची थाप घेऊन मी आपल्या समोर उभा आहे. अनेक प्रश्न आहेत,
अनेक विषय आहेत. जसं कबीरांनी सांगितलं, कबीरा तेरे जगत में ऐसी देखी रीत, अनपढ़ ढोंगी राज करे शिक्षित मांगे भीक. त्या पद्धतीने चाललेलं आहे. अनपढ़ लोकच राज्य करतायत आणि शिक्षित लोक भीक मागतायत. आणि 5 वर्ष झाले की अनपढ़ लोक आपल्याकडे शिक्षित लोकांकडे भीक मागायला येतात. ती कशाची? मताची. म्हणून आपण त्याची जाणीव ठेवली पाहिजे की ह्या वेळेस आपण कोणाला द्यायचं आणि कोणाला नाही. खूप झाले हे काँग्रेस बीजेपी वाले, ह्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. कारण आतापर्यंत ह्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेमध्ये त्यांच्या तोडीस तोड असणारा असा उमेदवार नव्हता. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांमुळे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एक उमेदवार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी न्याय दिला आणि हे प्रस्थापित समोर एक आव्हान उभं केलं. आणि हे आव्हान मी आपल्या आशीर्वादानं, आपल्या पाठबळानं पेलणार आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी गॅस सिलेंडरला निवडून द्यायचं आहे. गॅस सिलेंडरच्या पुढील बटन दाबून 8ही उमेदवारांना बहुमताने विजय करायचं आहे. आता आपण 2024 निवडणुकीला समोर जात असताना अंतिम टप्प्यामध्ये आलेलो आहोत. आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला माहिती आहे धनशक्तीवाले काय करतात. त्यांना काय करायचं ते करून द्या. पण ही जनशक्ती श्रद्धेय बाळासाहेबांच्या पाठीशी उभी आहे. एवढं मी आपल्याला ठणकावून सांगतो त्या धनशक्तीवाल्यांना. जर तुम्ही माझा बाळासाहेबांना समजून जर 8ही उमेदवारांना तुम्ही मतदान केलं व निवडून दिलं तर नक्कीच या पुणे शहरामध्ये ऐतिहासिक क्रांती घडणार आहे. साहेबांनी जसा जोशोबा महासंकल्पामध्ये त्यांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या आम्ही नक्की पूर्ण करू. मोफत वीज बिल असेल, तसेच मोफत सुसज्ज आरोग्य सुविधा असेल, मोफत शिक्षण असेल, रेल्वे हद्दीतील रहिवाशांच्या घराचा प्रश्न असेल की त्याच्यावर सतत कारवाई होती, त्यांना हाय त्या ठिकाणीच घरं कशी मिळतील हा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि मतदारसंघातील वाहतूक समस्या फार मोठी आहे, तेही सोडवण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणालेत, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची की समजू नका. तुमच्या मतामध्ये एवढी ताकद आहे की एखाद्या भिकाऱ्याला राजा करण्याची ताकद तुमच्या मतामध्ये आहे आणि एका राजाला भिकारी करण्याची ताकद त्या मतामध्ये आहे. म्हणून या धनशक्तीवानांना जर आपल्याला दाखवून द्यायचं असेल तर तुमच्या मतातून ते दाखवून द्या. तुमच्या मतातून प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून गेला पाहिजे, एवढी ताकद आपल्यामध्ये आहे. इंसान जीता है, पैसा कमाता है, खाना खाता है और अंत में मर जाता है. जीता इसलिए ताकि कमा सके, कमाता इसलिए ताकि जिंदा रह सके, लेकिन फिर भी मर जाता. अक्सर मरने के डर से जीते हो तो उसका कुछ फायदा नहीं. आपल्याला समाजासाठी जगायचं आहे. एक जानवर पण आपल्या मुलाबाळांसाठी जगतं, तसं तुम्ही ह्या समाजासाठी जगलं पाहिजे, समाजाच्या पाठीशी तुम्ही थांबलं पाहिजे. एवढी माफक मी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दाला इथं विराम देतो आणि जाता जाता एवढंच सांगतो, मैं अकेला ही चलाता मंजिले जानिब, मैं अकेला ही चलाता मंजिले जानिब, लोग साथ जुड़ते गए और कारवा बनता गया. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय ज्योति, जय क्रांति, जय शिवराय, जय संविधान, जय भारत. विजय असो. खूपच ऊर्जा या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि इथून आपण महासंकल्प हा करणार आहोत की या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून देणार आहोत.
आणि ही वंचित बहुजन आघाडीची ताकद संपूर्ण महाराष्ट्राने जाणली आहे. म्हणूनच कसबा पेठ मतदारसंघातून काँग्रेसचे जे मतदारसंघातील उमेदवार होते त्यांचा या ठिकाणी जाहीर प्रवेश होणार आहे. तर त्यासाठी रिजवान शेख, आबिद शेख, जुबेर शेख ह्यांना बोलून ठेवतो ना, ह्यांना बोलून ठेवायचं. तर त्यापूर्वी आपण जे आपल्या आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ नेते आहेत वसंतदादा साळवे त्यांचं इथं मनोगत ऐकणार आहोत. प्रचार सभेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडेजी, सर्व उमेदवार, निलेश आल्हाजी, खरं तर माझी फार इच्छा होती आपल्याशी संवाद साधावा. आता संवाद साधत असताना दुसऱ्याच्या बापासाठी आपल्या मिशा काढणाऱ्यांना माझं आव्हान आहे की बेट्या, अरे सुतक हे आपल्याच बापाचं असतं, लोकाच्या बापासाठी मिशा काढून उपयोग नाही. राजकीय आपण पाहिलं असेल, माझं आव्हान आहे पवार साहेबांना देखील, माझं वय नाही आहे त्यांचा मी आदर करतो. पवार साहेब लोकसभेला फसवलं आणि विधानसभेला कोपऱ्यात बसवलं. लोकसभेला गेल्या विसर्जित लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नव्हता, पण या लोकसभेला तुम्ही संविधान बदलणारे ही खोटी बातमी पसरवून मतदारांना दिधा अवस्थेत ठेवून संविधानाच्या बळावरती लोकसभेतले विरोधी पक्ष नेते केले गेले, राहुल गांधी झाले. आता संविधानाचा प्रश्न विधानसभेला काय आहे हो? बदल हा संसदेत घडत असतो, बदल हा विधानसभेत घडत नसतो. पण येडे झाले ती, यांना आहे ना शॉक ट्रीटमेंटची गरज आहे. ती शॉक ट्रीटमेंट तुम्हाला 20 तारखेला सिलेंडरचं बटन दाबून द्यावं लागेल. बाबासाहेबांचं एक भाषण आहे, फार सुंदर आहे. ते म्हणतात महाभारताच्या पर्वामध्ये शेवटच्या टप्प्यात कौरव पांडवांचं युद्ध चालू असताना द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य हे दुर्योधनाच्या बाजूने लढत होते, पण पांडवाची बाजू ही सत्तेचे हे त्यांना माहिती असताना देखील केवळ दुर्योधनाचे आश्रित त्याचं अन्न खाल्लं होतं म्हणून त्या अन्नाला जागून ते लढत होते. गेल्या लोकसभेला आमच्यातले हे द्रोणाचार्य, शुक्राचार्य, पत्रकार, नाट्यकार, समीक्षक, भाष्यकार, आंबेडकरी चळवळीचे सगळे विद्वान की ज्यांनी 10% फ्लॅट घेऊन राहिलेले आहेत, ते लोकसभेला बाहेर पडले आणि तुम्हाला मला गुमराह करून वंचित बहुजन आघाडीला सेटबॅक देण्याचा प्रयत्न केला. पण सेटबॅक देऊ शकले का? निश्चित नाही. आणि म्हणून मी आज सांगतोय की सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची ठेकेदारी आणि मक्तेदारी घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला, शिवसेना उद्धवराव ठाकरेंना आणि काँग्रेसला देखील माझं म्हणणं आहे की मित्रहो, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात 2 समूह असे आहेत की ज्यांना आजही लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं नाही आणि सामाजिक परिवर्तनाचा ठेका घेऊन मिरवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला धनगर समाजाचा खासदार का करता आला नाही याचं उत्तर सामाजिक परिवर्तनात तुम्हाला द्यावं लागेल. महाराष्ट्राच्या विधान परिषदेवरती आजही ख्रिश्चन समाजाचा माणूस नाही, अँग्लो इंडियन माणूस नाही, पोर्तुगाल माणूस नाही, जैन समाजाचा माणूस नाही. राजकीय जे संपलेले आहेत त्यांचं पुनर्जीवन करण्याकरता विधान परिषदेची सीट इतर समाजाला देऊन या राज्यातल्या ख्रिश्चनांचा, जैनांचा, ज्यूचा,
अँग्लो इंडियन या लोकांचा अपमान या सरकारनं केलेला आहे. आम्ही जाहीर ग्वाही देतो की निश्चित स्वरूपामध्ये वंचित बहुजन आघाडी सत्तेच्या राजकारणाची किल्ली उद्याची सत्ता कुणाच्या हातात देणार आहोत हे बाळासाहेब आंबेडकर ठरवणार. ही काळ्या दगडावरची रेग आहे हे विसरता कामा नये. आणि म्हणून मित्रो, या सर्व परिस्थितीमध्ये आपल्या सर्व बांधवांना आवाहन करतोय की शहाणपणाचं राजकारण करा. आता ही लोकसभेला शिळीची शेपट लय हालत होती. नागपूरमधून मनोहर, मुंबईमधून पवार, कोणतं वानखेडे, खोब्रागडे रस्त्याने चाललं तर कुणी ओळखत नाही, पण यांच्या लेखण्या चालल्या. ही शिळीची शेपट इज्जतही झाकता येत नाही आणि माशाही वारत नाही. ते आज कुठे? आज का गप्प आहेत? आज का बोलत नाहीत? त्यांनी बोललं पाहिजे की गड्या हो, लोकसभेला चूक झाली, विधानसभेला ती होऊ देऊ नका. समस्त बहुजनांनी, शेतकऱ्यांनी, अल्पसंख्याकांनी, आदिवासींनी, कामगारांनी, बेकारांनी, बेरोजगारांनी बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो, मी जास्त बोलणार नाही. अध्यक्ष महोदय बोलणार आहेत. ताकदीने प्रचार करावा लागेल. अरे काय निष्ठा आहे तुमची बघा ना. ही बाजारात विकत मिळत नाही. आणि जे लढतायत त्यांना कोपऱ्यात पैसे पेड करावा लागतायत. आमची माणसं श्रद्धेने, निष्ठेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, महात्मा फुल्यांच्या विचारानं, अण्णाभाऊंच्या विचारानं प्रेरित होऊन राजकारण करत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे. मुस्लिमांना 5% आरक्षण दिलंच पाहिजे. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न किताब दिलाच पाहिजे. अबखड वर्गीकरण करायचंय ना, होऊन जाऊ द्या एकदा. दूध का दूध आणि पाणी का पाणी. त्यातले जे क्रिमिनल आलेले आहे ते आपल्या घरादारावरती येणाऱ्या पिढीवरती वरवंटा फिरवणारी याची जाणीव तर होईल. आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उद्याच्या 20 तारखेला जिल्ह्यातल्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी गतिशील झालं पाहिजे. आपण सर्वजण व्हाल एवढे अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम. आता आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीचे नेते जितरत्न पटाईत हे आपलं मनोगत इथे व्यक्त करतील. विचार मंचावरील सर्व उमेदवार, सन्माननीय अध्यक्ष, ज्या ज्या महापुरुषांनी तुमच्या आमच्यासाठी आपलं आयुष्य वेचलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचा सातबार आमच्या नावावर आहे असं समजणाऱ्या सर्व प्रस्थापित पक्षांची मस्ती उतरवणारे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर. मी फार वेळ घेणार नाही, आपल्याला बाळासाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. परंतु बांधवांनो, एक गोष्ट आपल्यासमोर मी जाणीवपूर्वक मांडतो आहे ती अशी की येणारी विधानसभा निवडणूक इथल्या SC ST आणि OBCंच्या राजकीय अस्तित्वासाठी फार महत्त्वाची आहे. SC STंच्या 54 राखीव जागा आणि OBCंचे 100 आमदार असे 154 उमेदवार आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचे आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने SC STमध्ये वर्गीकरण आणि क्रिमिलेअरचा मुद्दा मांडला आहे, लावला आहे, ज्यामुळे SC STंच्या आरक्षणावर आता टांगती तलवार आलेली आहे. आणि ही विधानसभा निवडणुकीत जर आपण आपली ताकद, आपली एकता जर दाखवली नाही तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्येच SC STंचं आरक्षण हे संपून जाईल. SC ST आरक्षणाला क्रिमिलेअरची जी अट आहे त्यामध्ये 8 लाखाची मर्यादा लावलेली आहे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला, आपल्या पिढीला त्या आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, तर आरक्षण हे आपलं प्रतिनिधित्व आहे. बाबासाहेबांनी संविधानामध्ये SC ST OBCंना जे राजकीय आरक्षण देऊन कवच कुंडल निर्माण केलं आहे ते संपण्यात जमा आहे. आणि यासाठी या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की
हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, हृदयविकाराचा झटका येऊन गेला, तरीसुद्धा ICUमधून बाळासाहेब इथल्या SC ST OBCच्या आरक्षणाचा मुद्दा मांडत होते. त्यामुळे हा मुद्दा किती गंभीर आहे, किती महत्त्वाचा आहे, आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य ठरवणारा आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण, ते आरक्षण देणारे बाबासाहेब आंबेडकर आणि ते आरक्षण टिकवणारे बाळासाहेब आंबेडकर हा मुद्दा लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे जेवढेही उमेदवार आहेत त्या सगळ्यांना तुम्हाला एक दिलाने, एक ताकदीने, एकजुटीने मतदान करून बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, बाळासाहेब आंबेडकरांचा राजकीय लढा हा आपल्याला बुलंद करायचा आहे. जे जे पाकिटमार, विचारवंत, छोट्या मोठ्या संघटना काढून बाबासाहेबांच्या नावावर पाकिटं आणि घर भरणारे जे जे लोक तुमच्या समोर येतील त्या सगळ्यांचा पहिल्यांदा चपल्याने सत्कार करायचा आहे आणि मगच त्यांना घरातून हाकलायचं आहे. कारण या असल्या बांडगुळांमुळेच आज चळवळ आणि पक्ष, आंबेडकरी राजकारण धोक्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही यांना धडा शिकवणार नाही तोपर्यंत यांच्यावर आणि यांचे जे मालक आहेत प्रस्थापित पक्षातले यांना चाप बसणार नाही आणि आपलं स्वतंत्र स्वायत्त आंबेडकरी राजकारण उभं राहणार नाही. म्हणून माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती असणार आहे की येणाऱ्या 20 तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताने आपल्याला निवडायचं आहे, ही अपेक्षा आपल्यासमोर बाळगतो. एकदा जोरदार सर्वांची एकदा घोषणा द्यायची आहे. आपली निशाणी, आपली निशाणी. आवाज आला नाही. कसबा पेठेपासून तर शिवाजीनगरपर्यंत आणि वडगाव शेरीपासून तर पुणे कॅन्टोन्मेंटपर्यंत हा आवाज गुंजला पाहिजे. आपली निशाणी, आपली निशाणी. एवढं बोलतो, थांबतो. बोलण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. वंचितों का परचम बुलंद रहे. धन्यवाद. आता आपले सभेचे सन्माननीय अध्यक्ष, त्याचबरोबर पुणे शहराचे शिलेदार ॲडव्होकेट अरविंदजी तायडे यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत इथं व्यक्त करावे. पुरोगामी चळवळीतील सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. 2024 विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त होत असलेल्या या प्रचार सभेसाठी विचारमंचावर उपस्थित असलेले सर्वांचे नेते आदरणीय वसंतदादा साळवे आणि सर्वच जितरत्न पटाईत सर आणि पुणे जिल्ह्यातील, पुणे शहरातील सर्व एकूण 15ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार. मी जास्त वेळ बोलणार नाही कारण माझ्या बोलण्याच्या नंतर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की 1 ऑगस्ट मी सर्व महाराष्ट्रातील बौद्ध असतील किंवा सर्व SC समुदायाला संबोधून या ठिकाणी एक प्रश्न विचारतोय की 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जो जहालमतवादी असा निर्णय दिला SC आणि ST उपवर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा, त्याचं सर्वप्रथम जर कोणी स्वागत केलं असेल तर त्या निर्णयाचं स्वागत करणारी या ठिकाणची बाणगुडी काँग्रेस आहे. आणि त्या काँग्रेसनी त्यांचं राज्य ज्या ठिकाणी आहे, कर्नाटक असेल आणि तेलंगणा असेल, त्या ठिकाणी पहिले उपसमिती निर्माण केली. मी सांगतो याच्यासाठी की मागील 4 दिवसापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या पुण्यातील काही भांडगुळांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय. त्या भांडगुळांना मी या ठिकाणी विचारू शकतो की अशा प्रकारची प्रतारणा या आंबेडकर चळवळीशी तुम्ही कशी करू शकता? 5-5 वर्ष तुम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीविषयी भाषण देता आणि निवडणुका आल्या की काँग्रेसचे पाकिटं घेऊन तुम्ही गब्बर होण्याचा प्रयत्न करता. हे इथून पुढे या ठिकाणची वंचित बहुजन आघाडी जनता ही तुमचं मत चालू देणार नाही. आपण पाहिलं असेल की 1 जानेवारी 2018ला जो भीमा कोरेगावला प्रकार घडला, या प्रकाराच्या संदर्भात ना काँग्रेस बोलली, ना राष्ट्रवादी, ना BJP, ना कोणी बोललं नाही. सर्वप्रथम जर आपल्या बाजूने कोणी कॉल केला असेल तर तो ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी उभे राहिले. मित्रांनो, या ठिकाणी अनेक विषय बोलण्यासारखे आहेत आणि मुस्लिम समुदायाला सांगताना मला आवर्जून असं सांगावं वाटतं की महाराष्ट्रातील 32 ठिकाणी अशा सीट आहेत की एका उद्धव ठाकरेंच्या सेनेचा उमेदवार आहे, दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेचा उमेदवार आहे, दोन्ही सेनेचे उमेदवार आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल मुसलमान बंधू भगिनींनो की ज्या वेळेला बाबरी मस्जिद पाडण्यात आली त्यावेळी दोन्ही शिवसेना एक होते आणि शिवसेनेने जर पाडली असेल बाबरी मस्जिद तर बाबरी शहीद झाली असं त्या शिवसैनिकांचं गुणगौरव करणाऱ्या शिवसेनेला आपण मतदान करणार का? हा पण आपल्याला सवाल आहे. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये जर मुसलमान बंधू भगिनींना सुद्धा या ठिकाणी संरक्षित राहायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल
तर मागील 5 वर्षामध्ये जे काही मुसलमानांवरती हल्ले झाले, मग ते मॉब लिंचिंग असेल किंवा औरंगजेब किंवा टिपू सुलतानाचा स्टेटस ठेवल्यानंतर जर मर्डर झाले असतील, या सगळ्यांचं संरक्षण जर कोणी केलं असेल तर ते फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी संरक्षण केलेलं आहे. असे अनेक मुद्दे या ठिकाणी सांगण्यासारखे आहेत. काँग्रेसनी वक्फ बोर्डचं जेव्हा संसदेमध्ये चर्चा सुरू होती तेव्हा काँग्रेसच्या राहुल गांधींनी काँग्रेसमधून वॉकआउट केलेलं आहे. म्हणून मी इथल्या मुसलमान बंधूंना प्रश्न विचारतो, ही जर परिस्थिती असेल तरी तुम्ही काँग्रेसचे तलवे का चाटता? या ठिकाणी तुम्हाला जर कोणी संरक्षित करेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर संरक्षित करू शकतात. आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबणार आहे. या पुण्यामध्ये जेव्हा अनेक ठिकाणी काही मुस्लिम दर्ग्याच्या बांधकामं पाडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला 1-1.5 फुटाचा माणूस या ठिकाणी येऊन या ठिकाणी मुस्लिम बंधूंना धमक्या देतो की आम्ही मुस्लिमांना त्यांच्या मस्जिदमध्ये जाऊन मारणार आहोत. तर या ठिकाणी त्यांना उत्तर देणारा आणि त्यांनाच नव्हे तर त्यांच्या बापाला चिंदी चोर म्हणणारे फक्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. म्हणून आपलं सर्वांचं संरक्षण फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. आणि शेवटी या ठिकाणी बाळासाहेबांनी आपल्याला निरोप दिलेला आहे की बाळासाहेब आंबेडकर श्रीगोंद्यावरून निघत असताना आताही बाळासाहेब प्रचारासाठी पुण्याला येऊ इच्छित आहेत, परंतु बाळासाहेबांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांसाठी एक व्हिडिओ पाठवलेला आहे. मी बंधूंना विनंती करतो, रेकॉर्डिंगवाल्यांना कृपया तो व्हिडिओ आपण या ठिकाणी स्क्रीनवर दाखवावा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्याला संबोधित करतायत. सर्व बंधू भगिनींना माझा जय भीम आणि नमस्कार. पुन्हा शहराची कमिटी, जिल्ह्याची कमिटी या दोघांचंही मी अभिनंदन करतो. याचं कारण त्यांनी पहिल्यांदा पुण्यामध्ये शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत. त्या उमेदवारांची नावं मी आपल्या समोर या ठिकाणी वाचतोय. पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार निलेश आल्हाट, वडगाव शेरीचे असणारे उमेदवार विवेक लोंढे, शिवाजीनगरचे असणारे उमेदवार परेश शेरसंगे, कोथरूडचे असणारे उमेदवार योगेश राजापूरकर, खडकवासला मतदारसंघातील उमेदवार संजय धिवार, पर्वती मतदारसंघातील उमेदवार सुरेश गायकवाड, हडपसर मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट अफरोज मुल्ला, कसबा पेठ मतदारसंघातील उमेदवार प्रफुल्ल गुजर, ग्रामीण भागामध्ये जुन्नर मतदारसंघामध्ये उमेदवार देवराम लांडे, आंबेगावमध्ये दीपक पंचमुख, खेड आळंदीमध्ये रवींद्र रंधवे, बारामतीमध्ये मंगलदास तुकाराम निकाळजे, पुरंदरमध्ये कीर्ती माने, पिंपरीमध्ये मनोज गडबडे आणि चिंचवडमध्ये जावेद शेख यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. मी तमाम फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतोय की ही निवडणूक आरक्षणावरती लढल्या जाते. सुप्रीम कोर्टाने ओबीसीच्या आरक्षणाला थांबवलेलं आहे. याचं कारण की त्यांची टक्केवारी किती याची जाणीव नाही आहे, माहिती नाही आहे आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. त्याच्याच बरोबर काही महिन्यापूर्वी ओबीसीचं सुद्धा आरक्षण जसं थांबवण्यात आलं होतं तशा रीतीने एससी एसटीचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी थांबविण्यात आलेलं आहे. उलट मी असं म्हणेन की संपविण्यात आलेला आहे हा शब्दप्रयोग बरोबर आहे. याचं कारण वर्गीकरण करण्यात आलं आणि वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सुप्रीम कोर्टाने क्रीमी लेअरची व्याख्या करत असताना असं म्हटलेलं आहे की एखाद्या कुटुंबामध्ये एकाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब पूर्णपणे क्रीमी लेअरमध्ये येतं आणि एकदा क्रीमी लेअरमध्ये आलं की त्याला आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. राष्ट्राने जे बाबासाहेबांनी आरक्षण मिळवलं ते कोर्टामार्फत संपवण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे.
मला याची जाणीव आहे की जे नोकरीमध्ये लागलेले आहेत त्यांना रिझर्वेशन इन प्रमोशन हा मोठा प्रश्न वाटतो. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, मी ते नाकारत नाही. त्या प्रश्नावरती सुद्धा आपण लढलं पाहिजे, भांडलं पाहिजे. पण प्रत्यक्षात आता आपल्याला हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो उलथावा लागेल आणि तो उलथवायचा असेल तर एकच मार्ग आणि तो म्हणजे आता आमदार असणं अत्यंत महत्वाचं आहे. मोर्चे काढून चालणार नाही, इथे आंदोलनं करून चालणार नाही. तर का भारतीय जनता पक्ष हे रिझर्वेशनच्या विरोधातच आहे. त्याच्याच बरोबर काँग्रेस सुद्धा ह्या विरोधात आहे. त्याच्यामुळे मागणी मान्य करणार कोणीच नाही. हा आपल्यालाच लढा त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि म्हणून मी तमाम फुले शाहू आंबेडकरी जनता आहे, ओबीसी आहे, आरक्षणवादी आहे, या सगळ्यांना आवाहन करतोय की आपण आरक्षणासाठी यावेळेस मतदान करावं. आपण आरक्षणासाठी मतदान कराल ही अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. दुसरं या ठिकाणी मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की मोहम्मद पैगंबरांबद्दल उलटसुलट केल्या जातं. निपूर शर्मा नावाच्या महिलेने किती वाईट पद्धतीने लिहिलं होतं हे आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आंदोलन उलट राजस्थानमध्ये राग अनावर आला नाही म्हणून एकाचा असणारा मुंकच छाटण्यात आला अशी परिस्थिती आहे. मी मुस्लिम समाजाला आवाहन करतोय की त्यांनी यावेळेस आपलं मत मोहम्मद पैगंबरासाठी द्यावं असं आवाहन त्या ठिकाणी करतोय. आमदार निवडून आले तर मोहम्मद पैगंबराचं जे बिल विधान परिषदेमध्ये पडलेलं आहे त्याला कायद्याचं रूपांतर देता येईल आणि कायद्यांचं रूपांतर झालं तर मग मोहम्मद पैगंबराचं किंवा इतर देवदेवतांबद्दल कोणीही वेडावाकडी शब्द वापरू शकणार नाहीत. त्यांचं बदनामी करता येणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुस्लिम समाजाने सुद्धा यावेळेस अल्लाच्या नावाने असणारा मोहम्मद पैगंबराच्या नावाने मतदान द्यावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडरला मतदान करावं हे आवाहन मी करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. वंचित बहुजन आघाडीचा नेता बाळासाहेब आंबेडकर, तुम संघर्ष करो.